तपास यंत्रणेव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही। सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल। अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। बोंधू खरात प्रकरणामध्ये सीडीआरमध्ये एआय टूल वापरून नावं शोधलीत। एआय टूल वापरल्यानंतर शिंदेंचे खरात सोबत 17 कॉल्स मिळाले। अंजली दमानी यांचा दावा। कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? माहिती खोटी ठरल्यास जबाबदारी दमानिया घेणार का? सूरज चव्हाणांसह सुषमा अंधारेंचा सवाल। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे उमेदवार देण्याचा विचार सुरू। पाठिंब्याच्या मागणीसाठी सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांसह उद्धव ठाकरे नाही फोन। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। अत्याचारी बोंधू अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल। एसआयडी तपासामध्ये रोज धक्कादायक खुलासे। खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। हर्षवर्धन अशोक खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती। पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन शहर सोडून गायब। दुसरीकडे खरातच्या फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा। दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं सूत्रांची माहिती। हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता। खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यमध्ये 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। एसआयडीकडून पीडित महिलांची अज्ञातस्थळी चौकशी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा। टी राजांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोड। धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा। मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझर चालवा। तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये विधान। जगाला युद्ध नको, बुद्ध हवा। कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये न फसता बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणा। ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। बौद्ध रत्न पुरस्कारानं शिंदेंचा सन्मान। मंत्रालयामध्ये आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक। अर्थ आणि नियोजन विभागामधील विलास लाडला निधी मंजूर करण्यासाठी 6,37,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ। शेल कंपनीचं पेट्रोल 7 रुपये 41 पैसे आणि डिझेल 25 रुपयांनी महागलं। पेट्रोलचा दर 119 रुपये तर डिझेलला 123 रुपये प्रति लिटरवर दर। पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट। टीएमसीच्या पापाचा घडा भरला। भाजपचा महाविजय होणार। पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल। मुंबईच्या कुर्ला आणि कडवली परिसरामध्ये महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलची संयुक्त कारवाई। दिल्लीमध्ये स्फोटाचा कट उधळला। दोघांना अटक। आरोपींचं जैश ए मोहम्मदकडून ब्रेन वॉश झाल्याचा संशय। नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष डाळिंब पिकांचं मोठं नुकसान। लातूरमध्ये ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत। वाशिम जिल्ह्यामध्ये 530 हेक्टर क्षेत्र पीक बाधित। ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत। कोल्हापूरच्या पन्हाळा ग्रामीण रुग्णालयामधील गंभीर प्रकार। डॉक्टर दिगंबर तोंडपेचं तत्काळ निलंबन। चौकशीसाठी 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन। बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचा प्रयत्न असला तरी मवियामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे। काँग्रेसने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्यात। तर अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंनाही बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फोन केलाय। तर तिकडे सिल्व्हर ओकवर सकाळी मंत्री उदय सामंत आणि त्यांच्या पाठोपाठ प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। शरद पवार यांच्या पक्षाकडून ही निवडणूक लढणार नसल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलंय। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही। बारामतीत उद्धव ठाकरे उमेदवार देणार नसल्याचा दावा तटकरेंनी केलाय।
तर अद्याप पाठिंब्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नसून उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय घेतील असं संजय राऊत म्हणाले. वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत. आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा वेळेचा अगोदरच घोषित केलं. उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्की चर्चा केली. त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय. कारण संजय राऊतांना खासदारकी मिळवण्यासाठी ते अशा पद्धतीनं काँग्रेस धार्जिनी भूमिका घेत आहेत. बारामती पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात ठाकरेंच्या सेनेत 2 मतप्रवाह आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा असं ठाकरेंच्या शिवसेनेतील एका गटाला वाटतं. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा का द्यावा ठाकरेंच्या शिवसेनेतील दुसऱ्या गटाचा हा सवाल आहे. सुनेत्रा पवार भाजपच्या पाठिंब्यावर महायुतीच्या उमेदवार आहेत. दुसऱ्या गटाचं असं मत आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक पवारांची राष्ट्रवादी लढवत नसेल तर आपण लढवावी ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या भूमिका आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांना विधानसभा आणि विधान परिषद याला आम्ही सर्वांना सूचित केलेलं आहे की त्या सर्वांनीच उद्या नामनिर्देशन भरण्यासाठी त्या ठिकाणी या. त्यांना शेवटी आम्ही विनंती करू आणि दीर्घकाळ बारामतीचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी केलं, तर नंतर सुप्रियाताई करतायत, त्याच्यामुळे त्यांनी यावं अशी आमची त्यांनाही विनंती राहणार आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देणार असल्याचं याआधीच काँग्रेसनं जाहीर केलंय. वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत. काँग्रेस जो आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र त्यापूर्वीच बारामती पोटनिवडणुकीसाठी तब्बल 19 उमेदवारांनी अर्ज भरलेत. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यामध्ये असल्याची माहिती आहे. फोंदू खराच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पीडित मानसिक धक्क्यात आहेत. 8 ते 9 पीडितांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची माहिती मिळाली असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पीडित महिला नैराश्यामध्ये आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणात व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पीडित महिला नैराश्याच्या सावटात असल्याची सूत्रांची माहिती आहे. भोंदू खराच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय. तर 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पीडित महिलांची विशेष पथकाकडून अज्ञात स्थळी चौकशी केली जाते. पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करत सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर नजर ठेवली जाते. खरात प्रकरणाचे धागेदोरे जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचलेत. खरातवर एका फिर्यादीची 60 लाखांची जमीन 22 लाखात बळकावल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. या व्यवहारामध्ये खरात आणि फिर्यादीची ओळख एका एजंटच्या माध्यमातूनच झाली होती अशी माहिती समोर आली आहे. संबंधित एजंटनं खरातच्या भोंदूगिरीला खतपाणी घालत फिर्यादीची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. तर नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महसूल अधिकारी SITच्या रडारवर आले असून लवकरच चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा अशी सूत्रांची माहिती आहे. दिवसाला 25,000चं भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं अशीही सूत्रांची माहिती आहे. या हॉटेलमधूनच कोट्यवधींची देवाणघेवाण होत असल्याची माहिती आहे. या कारवाईमध्ये हवाला रॅकेटचे दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. महिला अत्याचारानंतर खरातचे कोट्यवधींचे व्यवहार रडारवर आले आहेत. नाशिक तसेच शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर आहेत. खरात नॉमिनी असणारी 132 बँक खात्यांपैकी 100 समता पतसंस्थेत आणि 32 खाती जगदंबा पतसंस्थेतील आहेत.
जगदंबा पतसंस्थेमध्ये इतर लोकांची कागदपत्र वापरून खरात हा स्वतः 32 खाती ऑपरेट करत असल्याची कबुली पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकरांनी दिली आहे. तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांमध्येही मोठं गौडबंगाल असण्याची शक्यता आहे. कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांमुळे अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे. खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडी चौकशी करणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे. खरातच्या विरोधात 12 गुन्हे दाखल झाले असून प्रकरणामध्ये एसआयटी कडून सखोल चौकशी सुरू असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत. रोज नवीन माहिती समोर येते आहे. आता एसआयटी काय तपास करते हे तर काही रोज सांगता येणार नाही. एसआयटी योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल. मला असं वाटतं एसआयटीवर सर्वांनी विश्वास ठेवावा. एसआयटी उत्तम काम करते. भोंदू खरातला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुनील तटकरेंनी केली आहे. विकृत मनोवृत्तीला ठेचून फाशीची शिक्षा द्यावी आणि खरात प्रकरण जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवावं अशी मागणी तटकरेंनी केली आहे. सोबतच कळत नकळत ज्यांचा खराशी संबंध आलाय त्यांच्यावर कारवाई करावी असंही तटकरेंनी म्हटलंय. खरात असो कोणी असो जी विकृत मनोवृत्ती आहे ती ठेचून नव्हे तर जलद गती न्यायालयामध्ये टाकून जे काय फाशी शिक्षा द्यायची असेल ती दिली जावी. आजचा विषय या ठिकाणी श्रद्धेचा आहे, भावनेचा आहे, गेल्या 48 वर्षाच्या परंपरेचा आहे. जरूर त्या विषयावरती यापूर्वी बोललो, सविस्तरपणाने बोललं जाईल. सरकारने एसआयटीच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा कळत न कळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये न फसता बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्तानं शिंदेंनी उपस्थिती लावलेली होती. युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागतात. अशा काळात भगवान गौतम बुद्धांची शिकवणच जगाला वाचवू शकते. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. कर्मकांडाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा आचरणामध्ये शुद्धता आणणं हाच खरा धर्म आहे. ना तलवार की धार से, ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से. राज्यातील हिंदूंना वाटतं औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधलं पाहिजे असं वक्तव्य टी राजा सिंग यांनी केलंय. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रासाठी नको असंही टी राजा सिंग यांनी म्हटलेलं आहे. तेलंगणातील प्रखर हिंदुत्ववादी नेते आणि आमदार टी राजा सिंह यांनी अनेक चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. नांदेड जिल्ह्यातील बिलोली इथे रामनवमीच्या सभेत टी राजा सिंह बोलत होते. औरंगजेबाची कबर उखडून तिथे शौचालय बांधलं पाहिजे. जर ही कबर हटवण्यासाठी मावळ्यांची गरज असेल तर लाखो हिंदू तिथे येण्यास तयार आहेत असं वक्तव्य टी राजा सिंह यांनी केलंय. अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची गरज असल्याचं टी राजा सिंह म्हणाले. ये औरंगजेब के बच्चे आपको वोट नहीं देने वाले, लिख के रख लेना. मुख्यमंत्री जी महाराष्ट्र के देवेंद्र भैया आपसे निवेदन है, महाराष्ट्र का हिंदू चाहता है कि औरंगजेब की खबर को उखाड़कर वहां पर शौचालय बनाया जाए. वो औरंगजेब की खबर मेरे महाराष्ट्र की धरती पे नहीं होनी चाहिए. जिसने संभाजी महाराज को मारने वाले हरामी औरंगजेब की खबर मेरे महाराष्ट्र की धरती पर नहीं होने चाहिए. बुलडोजर लेकर आ जाना. कितने लाख हिंदू चाहिए बता देना, उतने लाख हिंदुओं को लेकर हम पहुंच जाएंगे हमारे संभाजी नगर मेरे मित्रों. तर मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी राज्यातील मदरशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हमारे नितेश राणे जी ने क्या कहा कि महाराष्ट्र में जितने भी मदरसाएं हैं उन सबको हम बंद करेंगे. महाराष्ट्र
महाराष्ट्र के मदरसाओं में आतंकी ट्रेनिंग दी जाती है, महाराष्ट्र के मदरसाओं में देश विरोधी गतिविधियों को उस प्रकार से बच्चों को तैयार किया जाता है। हमारे महाराष्ट्र में कोई देशद्रोही अगर किसी स्कूल में तैयार हो, ऐसे स्कूलों को हम चलने नहीं देंगे, ऐसे मदरसाओं को हम बंद करेंगे। नितेश भैया बोलिए कब बंद करेंगे? नितेश जी, मैं आपसे निवेदन करना चाहूंगा, बंद करने के बजाय बुलडोजर का उपयोग करो। स्वसंरक्षण आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी आपल्या घरात शस्त्र ठेवली पाहिजेत. एका एका घरात 5-5 बंदुका असल्या पाहिजेत, असं चिथावणीखोर वक्तव्य टी राजा सिंह यांनी केलंय. जितने लोग धर्म के लिए, देश के लिए लड़ना चाहते हैं ना, गन लाइसेंस के लिए अप्लाई कर दो। आपको बजरंग दल के जो हमारे गजानन जी है ना, आपको लीगली कहां पर सपोर्ट करना है, आपको सपोर्ट कर देंगे। हर घर में आज बंदूक होनी चाहिए, लीगली बंदूक। कम से कम अगर एक 6 देशद्रोही अगर हमारे घर पर हमला करने आए तो उनके माथे पर गोली मार सके, ऐसे हमारे घर में हथियार होना चाहिए मेरे मित्रों। अगर हथियार नहीं होगा तो तुम तुम्हारी बहन बेटियों की रक्षा कैसे करोगे, मेरे को बताओ। युद्धासंदर्भातलीच आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मंगळवारी इराणमधील पॉवर प्लांट आणि ब्रिजवर पुन्हा हल्ला करणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला या शब्दात इशारा दिलेला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी लवकर सुरू करा, अन्यथा तुम्ही नरकात जाणार, असे ट्रम्प यांनी म्हटलंय.